नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात दिवसेंदिवस चांगलाच अडकत चाललाय. खरातवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेत. त्यानंतर खरातचे आर्थिक व्यवहार देखील तपासले गेले. दरम्यान रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये 230 कॉल्स झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ईडीनं प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले. त्यानंतर त्यांची 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये चाकणकरांनी अनेक खळबळजनक दावे केलेत. नाशिकमधील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहार आणि बोगस बँक खात्यांच्या प्रकरणात ईडीनं आपली पकड घट्ट केली आहे. या तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर यांची सुमारे 8 तास कसून चौकशी करण्यात आली असून या चौकशीत त्यांनी केलेले दावे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझा आणि माझा मुलगा तन्मय चाकणकर यांचे आधार आणि पॅन कार्ड मीच कॅप्टन खरात यांना दिले होते. हे केवळ धार्मिक कामासाठी वापरले जातील असं आश्वासन मला खरातकडून देण्यात आलं होतं. मात्र खरातनं माझ्या विश्वासाचा गैरवापर करून कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या बोगस बँक खाती उघडली. त्यात खरात स्वतः नॉमिनी राहिला. मलाही फसवलं गेलंय. या तपासात काही अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. 2025 ते 26 या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच्यामध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली असून या मोठ्या प्रकरणावरील संवादाची सध्या ईडीकडून सखोल पडताळणी सुरू आहे. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही ईडीला मोठा संशय आहे. 2021 मध्ये जमा झालेले सुमारे 26 लाख रुपये एका विशेष खात्यात वळवून 2024 पर्यंत ठेवण्यात आले होते, ज्यावर सुमारे 40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचं तपासात दिसून येत आहे. या आर्थिक नफ्याचे नेमके स्रोत काय होते याचा शोध आता घेतला जात आहे. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत प्रतिभा आणि त्यांच्या मुलाच्या नावावर आढळलेली 4 खाती ही एकूण 134 संशयित बोगस खात्यांच्या जाळ्याचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणात ईडीनं आता त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही समन्स बजावले. प्रतिभा चाकणकर यांची 8 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर त्या दिवशी सुटका करण्यात आली असली तरी तपासातील विसंगती आणि नव्यानं समोर येणारी माहिती पाहता त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं. या संपूर्ण प्रकरणात अजून कोणकोणती मोठी नावं समोर येणार आणि ईडीच्या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.